नमस्कार. आज आपण फक्त पूर्व प्राथमिक प्रवेश या संदर्भात चर्चा करणार आहोत. आणि पूर्व प्राथमिक प्रवेश हा कुठं आणि कुणी घ्यायचा म्हणण्यापेक्षा आपण अभ्यासणार आहोत ते पूर्व प्राथमिक प्रवेश या विषयावर चर्चा करणार आहोत. तर पूर्व प्राथमिक प्रवेश करत असताना पालक आणि प्रवेश ज्या शाळांमधून घेणार आहोत, उदाहरणार्थ ग्रामीण भागात प्रवेश घेणार असेल आपण तर अंगणवाडी सेविका प्रवेश देतात, आणि ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून जर प्रवेश करणार आहोत तर त्या ठिकाणी जे कोणी प्रवेश घेणार आहेत ते कर्मचारी या दोघांनी एका ठराविक नियमावलीचं पालन केलं तर ते उचित होईल. याला कारण असं आहे की आज दिलेला प्रवेश हा 3 वर्षाने विद्यार्थी पाल्य हा पहिलीत प्रवेश करत असताना अडचणीत येऊ नये, किंवा पहिलीत प्रवेश करत असताना तो पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र असावा, अशा काही शासनाचं धोरण आहे. आणि त्यानुसार शासनानं काही वयोमर्यादेची अट घालून दिलेली आहे. माझा पाल्य हुशार आहे म्हणून पुढील वर्गात घालणे, किंवा माझा पाल्य थोडासा कमी किंवा त्याला थोडंसं कळत नाही असं म्हणून त्याला खालच्या वर्गात घालणे हे उचित नाही. जर तो त्या योग्य त्या वर्गात जात असेल तर त्या योग्य त्या वर्गात प्रवेश करावा. विस्तारित न बोलता मी तुम्हाला मूळ मुद्द्यावर येतो आणि सांगतो. पहिलीला जाण्यापूर्वी 3 वर्ष अगोदर शिक्षण आहे. अंगणवाडी का सेविकेशी चर्चा केली असता त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की लहान गट आणि मोठा गट, आणि तोच प्रकार इंग्रजी माध्यमच्या शाळांशी किंवा इंग्रजी माध्यमच्या प्रवेशा संदर्भात चर्चा केली असता त्या ठिकाणी 3 वर्ग आहेत. सगळ्यात सुरुवातीचा वर्ग नर्सरीचा, त्यानंतर LKG आणि तिसरा टप्पा आहे तो UKG. पण या दोघांनाही एक जन्मतारखेची वयोमर्यादा घालून दिलेली आहे नवीन शासकीय धोरणानुसार. आणि ही जन्मतारीख कोणत्या दिवशी ग्राह्य धरली जावी, किंवा ही जी वयोमर्यादा आहे ही वयोमर्यादा कोणत्या दिवशी ग्राह्य धरली जावी, तर ती यापूर्वीच्या काळामध्ये 30 सप्टेंबर होती. तर आज ती 30 सप्टेंबर तारीख नसून शैक्षणिक वर्षातील पुढील 31 डिसेंबर जी आहे ती तारीख ग्राह्य धरली जावी. उदाहरणार्थ ज्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण प्रवेश करणार आहोत त्या शैक्षणिक वर्षाचा पुढील 31 डिसेंबरचा जो दिवस आहे तो दिवस हा त्या वयोमर्यादेसाठी ग्राह्य धरलेला आहे. तारखांच्या बाबतीत बोलण्यात झालं तर नर्सरी या वर्गासाठी जर प्रवेश करायचा असेल तर त्या पाल्याची ही वयोमर्यादा काय असली पाहिजे, तो बाल्य कमीत कमी 2 वर्ष 11 महिने 15 दिवस आणि जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस या दरम्यान असला पाहिजे. त्यानंतर LKG म्हणून जे ग्रुप आहे ज्युनियर KG, या ज्युनियर KG साठी त्या पाल्याचं वय 3 वर्ष 11 महिने 15 दिवस आणि जास्तीत जास्त वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस. त्याचप्रमाणे UKG मध्ये प्रवेश करणाऱ्या पाल्यासाठी ते वय 4 वर्ष 11 महिने 15 दिवस आणि 6 वर्ष 5 महिने 30 दिवस हे वय असलं पाहिजे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी म्हणजे येणाऱ्या 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी RT 25% ॲडमिशन करत असताना एक परिपत्रक निघालं, आणि त्या परिपत्रकानुसार पुढील वर्षाच्या तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. आणि याच तारखा दरवर्षी त्या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान जाहीर होत असतात. आपण त्या बारकाव्यानं पाहिल्या पाहिजेत. मी 2025-26 साठीच्या तारखा आपणास सांगू इच्छितो. तर त्या तारखा अशा असल्या पाहिजेत. जर नर्सरीमध्ये प्रवेश करणार असेल पाल्य, तारीख आहे ती
1/7/2021 ते 16/1/2023 या दरम्यानचा विद्यार्थी हा नर्सरीमध्ये प्रवेश करायला काही हरकत नाही. दुसरा वर्ग आहे LKG. या वर्गासाठी 1/7/2020 ते 16/1/2022 या 2 तारखेच्या दरम्यान LKGचा विद्यार्थी प्रवेश करू शकतो. तिसरा वर्ग आहे UKGचा. या वर्गासाठी 1/7/2019 ते 16/1/2021 या 2 तारखा दिलेल्या आहेत. या 2 तारखेच्या दरम्यानचा पाल्य हा UKG मध्ये प्रवेश करू शकतो. थोडक्यात पुढील वर्षासाठी सुद्धा प्रवेश करायचा असेल तर त्या वेळी सुद्धा आपणास व्हिडिओ पाहायला मिळतील. परंतु याच व्हिडिओचा आधार घ्यायचा असेल तर 1/7 ही पाल्याची मॅक्झिमम डेट ऑफ बर्थ असणार आहे. म्हणजे 1 जुलै ही मॅक्झिमम वयोमर्यादेची तारीख असणार आहे आणि 16/1 कारण की 31 डिसेंबर हा दिवस ग्राह्य धरल्यामुळं 16 जानेवारी ही मिनिमम वयाची तारीख ग्राह्य धरलेली आहे आणि मग त्यानुसार आपण वर्ष साल बदलत जायचं आहे. एवढ्या नियमावलीत आपण काम पाहिलं तर अतिशय उचित ठरेल आणि पहिलीच्या प्रवेशामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. धन्यवाद.